मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता माथेरानला पोहोचलेली असतात। ते दोघेही हॉटेलमध्ये येतात। तेथे आता प्रतापच्या मित्राची म्हणजे विश्वनाथची ते दोघेही भेट घेतात। तर विश्वनाथ आता सायली आणि अर्जुनची जी रूम असते त्या रूमकडे त्या दोघांनाही घेऊन चाललेला असतो। तर दुसरीकडे आता प्रिया अर्जुन सायलीच्या अगोदरच तेथे पोहोचलेली असते। ती आता अर्जुन सायलीच्या रूमजवळ जाते, तेथे असणारा नंबर पाहते आणि म्हणते की हे दोघे आता आतमध्ये असतील, पाहायला हवं की नक्की हे काय बोलतायत असं म्हणून ती दरवाजाला कान लावते आणि तेथे ऐकत असते, परंतु आतमध्ये कोणीही नसतं। तर विश्वनाथ आता अर्जुन आणि सायलीला रूमकडे घेऊन येत असतो। ही कल्पना आता प्रियाला नसतेच। तेवढ्यातच तेथे कुणीतरी येतं आणि प्रियाला दुसऱ्या रूममध्ये खेचून नेतं। त्यावेळी अर्जुन आणि सायली हे दोघेही रूमजवळ जातात। इकडे प्रिया विचारू लागते, तुम्ही कोण आहात आणि मला असं खेचून का आणलं इकडे? त्यावेळी आता त्याच्या डोक्यावर जी हुडी असते तो हुडी काढतो आणि म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? साक्षी मॅडमने मला हे काम दिलं होतं आणि तुमच्या मोबाईलवर माझा फोटोसुद्धा पाठवला होता। मी तुमच्या कामाचा माणूस आहे। त्यावेळी प्रियाला सर्व गोष्टी आठवू लागतात। ती म्हणते, तू जॉन आहेस का? त्यावेळी तो म्हणतो, हो मी जॉन आहे, इथला वेटर आहे। तेव्हा प्रियाच्या लक्षात सर्व प्लॅन येतो। ती विचारते, मग असं खेचत का घेऊन आलास तू मला इकडे? त्यावेळी जॉन म्हणतो, तुम्ही मिसेस अँड मिस्टर सुभेदार यांच्या रूमजवळ उभ्या होत्यात आणि ते तुमच्या समोरून येत होते, म्हणून मी तुम्हाला इकडे खेचून घेऊन आलो। तेव्हा प्रियाचा चेहराच पडतो। ती म्हणते, बरं सॉरी, तुम्ही जर पकडला गेला असतात तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, असं जॉन प्रियाला आता म्हणतो। ती म्हणते, थँक्यू, तसा तू कामाचा माणूस दिसतोस आणि साक्षीने सांगितलेलं सर्व काम तू रेडी केलं असेल। त्यावेळी जॉन म्हणतो, हो सर्व काम रेडी केलं आहे आणि साक्षी मॅडम मला म्हणाल्या की पुढचं सर्व काही प्रियाच ठरवेल। आता प्रियाने तिचं पूर्णपणे वेषांतर केलेलं असतं आणि सायलीला ओळखू नये यासाठी तिने पूर्णपणे आपला लुकच चेंज केलेला असतो। आता जॉनला ती पुढे काय करायचं हा प्लॅन सांगते, तेव्हा जॉन हो ठीक आहे असं म्हणून तेथून जातो। इकडे विशू काका हे अर्जुनला म्हणतात की अरे प्रताप आणि मी एकाच शाळेत होतो, नंतर मी पनवेल सोडलं, आमच्या दोघांची मैत्री टिकली ते आजपर्यंत, माझ्या बायकोचं आणि कल्पना वहिनींचं खूप छान जमतं। त्यावेळी अर्जुन म्हणतो, वा वा खूप छान। तर सायली आता थोडी रागात अर्जुनकडे पाहू लागते। आता तो मनातल्या मनात विचार करू लागतो की मम्मा आणि डॅडच्या खूप कॉन्टॅक्टमध्ये हे असणार आहेत। आता यांनाही पटायला हवं, समजायला हवं की आम्ही दोघी खरे नवरा बायको आहोत, असा अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागतो। त्यावेळी विशू काका म्हणतात, तुमची रूम कशी सजवली आहे पाहिली की नाही? काही प्रश्नच नाही, कारण माथेरानला आल्यानंतर कुठूनही व्ह्यू छानच दिसतो। अर्जुन म्हणतो, हो ना, तो तर प्रश्नच नाही। पुढे आता विशू काका म्हणतात की सुनबाई, अजिबात कुठलाही संकोच बाळगायचा नाही, हे हॉटेल आपलंच आहे, काही लागेल तर लगेच सांगायचं। त्यावेळी आता सायली फक्त आपली मान हलवते, एन्जॉय असं म्हणून विशू काका हे तेथून जातात। आता ते दोघेही रूममध्ये आल्यानंतर सायली म्हणते, आईबाबांचे हे तर खूप चांगले मित्र निघाले। अर्जुन म्हणतो, हो ना, त्यामुळे आपल्याला खूप सावध राहायला हवं। आता ते दोघेही समोर पाहतात तर पूर्ण रूम अगदी फुग्यांनी, कॅन्डल्सने, फुलांनी खूप सुंदर अशी सजवलेली असते। दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे आता पाहू लागतात। आता पुढे अर्जुन म्हणतो, हे हंस पहा ना किती छान आहेत। तर सायली पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते, ती आता रडू लागते। अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणतो, प्लीज प्लीज अजिबात रडू नका, तुम्ही 2 मिनिट बाहेर जाता का? मग मी हे सर्व काही आवरून ठेवतो। आता सायली ठीक आहे असं म्हणते, ती बाहेर जाते। अर्जुन पटापट ते लावलेले सर्व बलून्स काढून टाकतो। बेडवर असणारे ते हार्ट शेपची फुलं, त्या पाकळ्या, सगळं काही अगदी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवतो आणि मग नंतर ते दिवे देखील विझवतो। बेडला असणारे सर्व पडदे तो काढून टाकतो। पूर्ण रूम अगदी स्वच्छ झाल्यानंतर तो आता दार उघडतो आणि मिसेस सायली या, आता तुमचं स्वागतच आहे असं तो तिला म्हणतो। सायली आता आतमध्ये येते आणि पूर्ण रूमकडे पाहते। सायली आता खाली पाहूनच चाललेली असते आणि मग नंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही प्लीज बेडकडे पाहा ना जरा। सायली आता बेडकडे पाहते तर पूर्ण बेड हा स्वच्छ झालेला असतो, रूममध्ये काहीच नसतं। अर्जुन म्हणतो, कॅन्डल इज गॉन, म्हणून तो तिला विचारतो की झालं का तुमच्या मनासारखं, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? ती म्हणते, हो आहे कम्फर्टेबल।
दुसरीकडे चैतन्य आता ऑफिसवरून घरी येतो आणि दार बंद करून तो रिलॅक्समध्ये बसतो. तेवढ्यातच दाराची बेल वाजते म्हणून तो दार उघडून पाहतो तर समोर एक भली मोठी बॅग असते. तेव्हा तो त्या बॅगकडे संशयित नजरेने आता पाहू लागतो. त्याला आश्चर्य वाटतं की इथे ही बॅग कुणी ठेवली असेल. तेव्हा तो थोडा घाबरतच पुढे चाललेला असतो. मग तेवढ्यातच साक्षी तेथे येते आणि त्याला मिठी मारते. तेव्हा तो विचारतो, साक्षी तू एवढ्या रात्री इथे? त्यावेळी ती म्हणते, का येऊ शकत नाही का की चैतन्य गडकरींना भेटण्याची वेळ फक्त संध्याकाळी 5 ते 6 अशी असते. चैतन्य हसतो आणि विचारतो, हो आता मला समजलं, परंतु तरीही विचारतोय की तू ही बॅग का घेऊन आलीस इकडे? त्यावेळी साक्षी म्हणते, आता तुझ्याकडे तर वेळ नसतो मला भेटण्यासाठी, मी तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा येऊ शकत नाही, मग मी तुझ्या घरी आता राहायलाच आले आहे. हे ऐकताच आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे अर्जुन बेडवर तर सायली तेथे खुर्चीवर बसलेली असते. ती प्रचंड आता घाबरलेली असते. अर्जुन खाली फरशीवर पाय ठेवतो तेव्हा त्या आवाजाने सायली खूप जोरात दचकते. अर्जुन विचारतो, काय झालं? त्यानंतर तो उठतो आणि कसला तरी विचार करत असतो. तर सायली पटकन दोघांच्या मध्ये खुर्ची घेते आणि खूप घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो, मी तोच अर्जुन सुभेदार आहे जो अन्नपूर्णा निवासमध्ये तुमच्याबरोबर त्या रूममध्ये राहतो आणि इथे सुद्धा तोच आहे, मी काही तुम्हाला खाणार नाही. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुम्ही अगोदर रिलॅक्स व्हा, फ्रेश होऊन या, त्यानंतर मग मी जातो आणि मग मी फ्रेश होतो आणि काय आहे ना मग नंतर आपण जेवण ऑर्डर करू. ह्या नॉर्मल गोष्टी तर आपल्याला कराव्याच लागतील. पुढे तो विचारतो, भूक लागली की नाही? सायली हो असं म्हणते. अर्जुन म्हणतो, फ्रेश होऊन या, मी लांब बसतो. नंतर ती बॅग घेऊन येते तर अर्जुन तिला मदत करण्यासाठी उठतो तर सायली पटकन मागे जाते. अर्जुन म्हणतो, बॅग हवी आहे की नाही? सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो, मग उचलून वर ठेवू का? तुम्ही लांब जाऊन उभ्या राहा. सायली हो असं म्हणते आणि लांब जाऊन उभी राहते. त्यानंतर सायली फ्रेश होण्यासाठी आता बाथरूममध्ये जाते तर बाहेर अर्जुन आता बेडवर मस्त असं झोपून घेतो. म्हणतो की बरं झालं एकदाच्या आतमध्ये गेल्यात. त्यावेळी आता सायली खूप जोराजोरात ओरडू लागते. अर्जुन ताडकन उठतो आणि काय झालं असं विचारू लागतो. त्यावेळी सायली म्हणते, नाही मी नाही राहू शकत इथे, असं म्हणून ती बॅग घेते, पर्स घेते आणि बाहेर जाऊ लागते. अर्जुन म्हणतो, काय झालं मला एकदा तरी सांगा तुम्ही. त्यावेळी ती म्हणते, मला माहीत होतं, कुसुमताई म्हणत होती की यांच्याबरोबर जाऊ नकोस म्हणून, इथे असं काहीतरी घडणार आहे. त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, काय घडणार आहे असं म्हणून तो तिला आता सांगतो की मी जाऊन पाहतो आतमध्ये नक्की काय आहे. आता तो आतमध्ये जातो तर तिथे काचेची डोर असतात म्हणून सायली घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो, सर्व काही नॉर्मल आहे, एवढं घाबरण्यात काही नाही आहे तिथे. सायली म्हणते, तरीही मला नाही राहायचं इथे, असं म्हणून ती आता बाहेर चाललेली असते. दार उघडून समोर पाहते तर समोर विशू काका असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही खूपच घाबरतात. आता विशू काका हे आश्चर्याने विचारतात, काय झालं? अरे हनीमूनला आला आहात ना आणि तुम्ही इथेही भांडताय? त्यावेळी अर्जुन आता मध्ये हात ठेवतो आणि म्हणतो, तसं नाही आहे सायली, सॉरी, मी अजिबात इथे मीटिंग करणार नाही, लॅपटॉप हातात घेणार नाही, ऑनलाईन मीटिंग तर नाहीच नाही, कामाचा विषयसुद्धा काढणार नाही. त्यावेळी आता विशू काका म्हणतात, अरे अर्जुन तू असं काय करतोस? हनीमूनला आला आणि इथे सुद्धा तुझ्या मीटिंग्स चालू आहेत. त्यावेळी आता सायली मात्र खूप घाबरलेली असते. अर्जुन आता लगेच बाजू सावरून नेतो. विशू काका म्हणतात, अर्जुन असं करू नकोस, तू बायकोला अगोदर प्रॉमिस दे बरं. मी आता सुनबाईच्या पक्षात आहे, कारण सुनबाईचं बरोबर आहे, हनीमूनला आल्यानंतर कुणी असं करतं का मीटिंग वगैरे? असं म्हणून ते आता सायलीची माफी मागायला सांगतात. तेव्हा हात हातात धरून तिला प्रॉमिस करतो. त्यावेळी आता अर्जुन सायलीच्या खांद्याला पकडतो, तिला जवळ घेतो आणि म्हणतो, सॉरी सायली. पुढे आता विशू काका म्हणतात, मी तुमच्यासाठी डिनर आता रूममध्येच पाठवून देणार आहे, कारण तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळायला हवी आणि उद्यासाठी तुम्हाला ब्रेकफास्ट देखील अगदी एकांतात मी अरेंज केलं आहे, तिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आता तुम्हाला डिनर पाठवून देतो, तुम्ही एन्जॉय करा, असं म्हणून आता विशू काका तिथून जातात. मग आता सायली आतमध्ये येते. अर्जुन तिच्यावर खूपच भडकतो. सायली आता खूपच रडू लागते. अर्जुन विचारतो, काय झालं? तो अगदी लहान बाळासारखं तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी सायली म्हणते, त्या बाथरूममध्ये काचेचं दार आहे, धुवून बाहेरचं सर्व काही दिसतं. तेव्हा अर्जुनच्या लक्षात सायलीचा हा प्रॉब्लेम येतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता दगडावर उभी राहते आणि निसर्ग सौंदर्य न्याहाळत असते.
दगडावरून तिचा तोल जाणार असतो. इकडे प्रिया लपून छपून पाहत असते. तिला खूप आनंद झालेला असतो की सायली आता नदीत पडणार. त्यावेळी अर्जुन तेथे येतो आणि सायलीला पटकन मिठीत घेतो. त्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये जातात. तर अर्जुन तो आता वेस्टर्न गाऊन काढतो आणि सायलीला म्हणतो, तू या गाऊनमध्ये खरंच खूप सुंदर दिसशील. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.